ज्यांची ओळख केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर अख्ख्या जगात आहे. कारण त्यांचे चाहते केवळ महाराष्ट्र, भारत नाही, तर भारताबाहेर देखील आहेत. त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्या चेहऱ्यावर नकळतपणे हसू फुटतं आणि आपल्या डोळ्यासमोर नाचणारी त्यांची प्रतिमा अक्षरशः उभी राहते. असे आपल्या सगळ्यांचे लाडके राष्ट्रीय पुरस्कार विजेते नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत पाहुणे म्हणून. त्यांच्या कडकडाटात आपण त्यांचे स्वागत करूया. थँक्यू सो मच सर. काय ट्रेलर लॉन्चचा सोहळा आहे. ट्रेलर छोटा असला तरी दिवस खूप मोठा आहे. निलेशजी, द्विधा काय आहे ते आम्ही पडद्यावर पाहणार आहोत, पण त्या द्विधाविषयी बोलण्याआधी मी तुम्हाला विचारतो की या क्षणाला कसं वाटतंय निलेश? पण नर्वस आहे पण एक्साइटमेंट पण आहे. इट्स अ बिग थिंग फॉर मी. तर हा नर्वस तर आहे. म्हणजे दिग्दर्शन करणं सोपं आहे की अशा प्रसंगात स्टेजवर येऊन बोलणं सोपं आहे? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की दिग्दर्शन करणं खूप सोपं आहे आणि ते केल्यानंतर इथे सर्वांसमोर बोलणं हे माझ्यासाठी टफ आहे. सो द्विधासाठी आपण इथे जमलेलो आहोत. द्विधा काय आहे ते आपण पडद्यावर पाहणार आहोत, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की द्विधाची सुरुवात कशी झाली. म्हणजे तुम्हाला द्विधा कशी दिसली? 2008-9च्या आसपास मी एकदा एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि लॉबीमध्ये बाहेर वेटिंग एरियामध्ये वेट करत होतो. तर तेव्हा एक एक गोष्ट म्हणजे दोन नर्सेस एका केस बद्दल बोलत होत्या. ओके, आणि ती केस मी सांगणार नाही काय होती ती. म्हणजे गिव्ह अवे आहे ऍक्च्युली. तर त्या केस नंतर मी विचार केला की यावरती चांगला सिनेमा बनू शकतो यावरती. आणि मग त्यासाठी खूप वेळ गेला. खूप म्हणजे बराच वेळ 15-16 वर्ष गेली. पण हा फिल्मची वेळ आली आणि बनली. विदुला रमेश आजगावकरजी, मी तुमचेही स्वागत करतो. काय आहे, यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते किंवा एक स्त्री असते असं आपण नेहमी म्हणतो. तुमच्या नवऱ्याला तुमची साथ होतीच, पण लेखन दिग्दर्शन पर्यंत ठीक आहे, पण चित्रपटाची निर्माती सुद्धा आपणच करायची असं जेव्हा ते तुम्हाला म्हणाले, तेव्हा तुमच्या मनात ही द्विधा मनस्थिती झाली का की नवऱ्याला सपोर्ट करू की ही रिस्क घेऊ नकोस बाबा असं सांगू, असं कधी वाटलं का? हो, नक्कीच वाटलं की इट इज अ व्हेरी बिग डिसिजन. आणि सीइंग द कंडिशन म्हणजे आता जी आहे इंडस्ट्री ह्याच्यामध्ये, आणि आम्ही साधारण साम्य लोक आहोत. सो पण एक कॉन्फिडन्स जो होता निलेशमध्ये राईट फ्रॉम द डे वन, वेन त्यांनी तो थॉट माझ्या समोर जेव्हा तो डिस्कस केलेला, आणि आतापर्यंतचा जो प्रवास हे 2-2.5 वर्ष जे आम्ही बघितले, सो इट वॉज इमेन्स हार्डवर्क आणि खूप कॉन्फिडन्स त्यांनी ठेवलेला. तो नेहमी म्हणायचा हे होणार. केवढा कल्लोळ आहे शांततेतून ह्या, केवढा कल्लोळ आहे शांततेतून ह्या, केवढा कल्लोळ आहे शांततेतून ह्या, अनवुंद का हरवून गेला आत्मतेतून ह्या, आता केवढा कल्लोळ आहे शांततेतून ह्या. अभिनेते गेली 50हून अधिक वर्ष जे आपल्या प्रतिभेने आणि प्रतिमेने अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने आपल्या प्रेमात पाडलेलं आहे, असे सतीश पुळेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचे स्वागत करू. सतीशजी, सगळ्यात आधी एक गोष्ट छोटीशी मी करणार आहे, ते म्हणजे तुम्हाला
तुम्हाला नमस्कार करायचा. अरे काय आहे, तुम्ही खूप ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. मी तुम्हाला नमस्कार करणं आलंच, पण फक्त तेवढ्यासाठी हा नमस्कार नव्हता. कारण हा चित्रपट बाप आणि मुलगी या नात्याविषयी आहे, म्हणजे बापाविषयी आहे. त्या मुलाला किंवा मुलीला जन्म देतो तो बाप, हे आपल्याला माहिती आहे. पण आमच्यासारख्यांना किंवा कोणालाही एखाद्या क्षेत्रामध्ये जर नाव मिळवायचं असेल, यश संपादन करायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल, स्वप्न साकार करायचं असेल आणि या क्षेत्राविषयी काही माहिती नसेल किंवा कुठल्याही, तर त्या क्षेत्रात कुठलंही नातं नसताना आपलं बोट धरून बापाच्या मायेने प्रसंगी धपाटा घालून, कान पिऊन किंवा पाठीवर शाबासकी देऊन जो आपल्याला यशाच्या त्या पायरीपर्यंत नेऊन ठेवतो, तो त्या क्षेत्रातला गुरु सुद्धा आपला बापच असतो, असं मला वाटतं. विषयी किंवा तुमच्या नात्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. किंवा बाबा म्हटल्यावर तुम्हाला नक्की काय आठवण येते? स्वामी समर्थ, त्याच्या खूप आठवणी आहेत. पण काय सांगायचं, कुठली सांगायची हे कळत नाही. पण म्हणजे आता काय आहे, काळ थोडा पुढे आला. आम्ही आमच्या बाबांशी सहज संवाद साधतो. म्हणजे मी असं ऐकलंय त्या काळी मुलं बाबांशी समोरासमोर फार बोलतही नव्हती आणि आता मुलं वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारतात. तर बाप मुलांचं नातं आता इथपर्यंत प्रेम तसंच आहे. मी माझ्या वडिलांना खूप घाबरायचो. म्हणजे ते एकसारखे रागवायचे वगैरे नाहीत, पण तरी सुद्धा एक भीती असायची त्यांची. ते खूप शिकलेले नव्हते, माझी आई सुद्धा शिकलेली नव्हती, पण त्यांनी आम्हाला शिकवलं. ते महाराष्ट्र वॉच कंपनी या ठिकाणी ते नोकरी करायचे. ज्यावेळेला ते नोकरीला लागले त्यावेळेला त्यांना ₹1 पगार होता. अच्छा. त्याच्यानंतर हळूहळू ते सगळं शिकत गेले आणि मग ते घड्याळ कसं रिपेअर करायचं हे ते शिकले. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर एक खोटा आळ घेतला गेला. त्यावेळेला त्यांनी नोकरी सोडली आणि मग ते घरीच करायला लागले वॉच रिपेअरिंग, आणि त्याच्यावर घर चालत होतं. आम्ही 4 भावंड. तर त्या दरम्यान ते एकसारखे कामात असत आणि काही विचारायचं म्हटलं तरी मला भीती वाटायची त्यांना. म्हणजे ते रागवायचे, मारायचे वगैरे अशातला भाग नाही, पण माहित नाही, एक दरारा होता. इतक्या हालाकीत सगळे दिवस काढले की म्हणजे धड काय म्हणतात त्यावेळेला टेरिकॉटची पॅन्ट सुद्धा त्यांनी शिवली नव्हती. जेव्हा मी नोकरीला लागलो त्यावेळेला त्यानं पहिली पॅन्ट शिवली मी. आणि त्यात एक गंमत असं व्हायची की ते वॉच रिपेअर करत असताना त्यातला एखादा पार्ट खाली पडला का मी सगळे कामाला लागायचो तो शोधण्यासाठी. तो कचरा काढून ते सगळे करून 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 आणि त्याच्यात जर नाही मिळाला तर मग आमची वाट. असं होतं. पण मला हेच आठवतंय की मी त्यांना पहिली पॅन्ट घेतल्यानंतर टेरिकॉट पॅन्ट शिवली तेव्हा त्यांनी मला जवळ घेतलं आणि नाही, मी समजू शकतो की ते जवळ घेणं तुम्हाला पुरस्कारापेक्षा कमी वाटलं नसेल तेव्हा. कारण आपल्या वडिलांना काहीतरी आपण घेतोय. कारण त्यांनी बोललेले शब्द जसे तुमच्या लक्षात होते, तसंच त्यांनी घेतलेले कष्टही तुमच्या लक्षात होते. म्हणून तुम्ही कमवायला लागल्यानंतर ती भेट त्यांना दिली. पण तुमचं या क्षेत्रातलं यश अनुभवायला बाबा होते? म्हणजे नाही ते म्हणजे थोडं काही पाहिलं असेल त्यांनी काही एकांकिका वगैरे करताना, पण ते 80 साली गेले. तर खरं म्हणजे 80 साली माझं पहिलं प्रोफेशनल नाटक आलं जे विनय आपटेने डिरेक्ट केलं होतं. साकारली आहे, जी पोस्टरवर पण आम्हाला दिसते, अशी महाराष्ट्रातली एक गुणी अभिनेत्री मानसी कुलकर्णी आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी तिला या क्षणी व्यासपीठावर यायची विनंती करतो. स्वामी
मानसी, मी तुला विचारेन की कसं वाटतंय आज? ऍक्च्युली प्रश्न तुझा बरोबर आहे, पण उत्तरही माझ्या मनात खूप काही आहे, पण तरी सुद्धा म्हणतात ना, बोलायला शब्द फुटत नाहीये, तशी परिस्थिती झालेली आहे आज. येस, खूप खास दिवस आहे आजचा, आणि या खास दिवशी आमच्या दिधा या चित्रपटाला हमखास यश मिळेल अशी सदिच्छा सगळ्यात आधी तर मी व्यक्त करते. नक्की नक्की. आणि म्हणजे फारच वेगळा आहे हा प्रवास. इतकी वर्ष मी या क्षेत्रात काम करते, पण ऍज अ लीड ही माझी पहिली फिल्म आहे. सो Correct. ऑब्व्हियसली त्याचा आनंद तर आहेच आहे, आणि त्याचबरोबर एक खूप स्पेशल गोष्ट या फिल्मशी निगडीत आहे. अगदी आतापर्यंत म्हणजे खेळायला खाली गेलीस आणि सांगितलेल्या वेळेपेक्षा 1 मिनिट जरी उशिरा आलीस तर घरात पाऊल टाकायचं नाही, असं मी जिला सांगत आले. त्या मुलीचं आज ह्या क्षेत्रात पडलेलं हे पहिलं पाऊल म्हणजे माझी मुलगी ओवी. पण त्याचं सगळं श्रेय म्हणजे अर्थात मला ही फिल्म मिळण्यामागचं जसं श्रेय अख्खं विदुल आणि निलेशचं आहे, की त्यांनी माझ्या केपेबिलिटीजवर विश्वास ठेवून मला इतकी मोठी भूमिका साकारण्याची संधी दिली, की जवळपास आपण जेव्हा पुढे बघाल तर बऱ्यापैकी अख्खा चित्रपट आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेला आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं, की मला ह्या क्षमतेचं बनवणं, की त्यांना माझ्यावर विश्वास वाटावा, ह्यासाठी जो माणूस इतकी वर्ष म्हणजे माझ्या अप्स अँड डाऊन्स मध्ये सुद्धा माझ्या बरोबर सतत झटतोय, ते म्हणजे माझे गुरु विश्वास सोहनी. प्लीज एकदा सरांसाठी टाळ्या होऊ दे. चांगल्या चांगल्या सांगा असं म्हणते ती. मानसी अप्रतिम अभिनेत्री आहे, खूप छान गिव्ह खूप छान करते ती. आणि हा बडबडी आहे, पण ती हा रोल करताना तिने खूप स्वतःला खूप कंट्रोल केलेलं आहे आणि खूप छान केलेलं आहे, वादच नाही. ह्या काय म्हणतात त्या फिल्मच्या शूटिंगच्या वेळीच्या आठवणी तर खूप आहेत, पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर हा सिनेमा काय म्हणतात सिनेमा मला म्हणायचं की ह्या सिनेमात जो मी रोल करतो एक हिच्या वडिलांचा किंवा आजारी असलेल्या माणसाचा, हे जे काय आहे ते सगळं त्यांचं आहे. मी अगदी खरं सांगतो आणि मला ते सांगायला लाज नाही वाटत किंवा तो की तिने स्टेजवर यायचं आहे. तसंच तन्वी आपल्यामध्ये उपस्थित आहे. हा, मी तन्वी कुलकर्णी हिला विनंती करतो की तिने सुद्धा यायचंय. पुष्कर आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी पुष्करलाही विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यायचं आहे. तन्वी, मी तुला विचारेन, ओवी नको काळजी करू, मी फक्त माईक पास करायला सांगितलंय. तुझा अनुभव कसा होता या चित्रपटाच्या बाबतीत? द्विधाविषयी तू काय बोलशील? खरं तर आता सगळ्यांचं सांगून झालं, माझंही अगदी सेम तेच मत आहे. मी मला वाटतं शूट सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी जॉईन झाले होते, आणि एक असतं ना असं, की आता ऑलरेडी सेट झालं असेल सगळं, आपण नवीन जातोय आणि आता काय होईल. मला एकही मोमेंट असं वाटलं नाही, की या सेटवर मी आता नवीन आलीये, काहीतरी अनोळखी लोक आहेत. मला या गोष्टीच नवल वाटलं, कारण सतीश पुळेकरांचं तरुण पण साकारायला वेगळा कलाकार घ्यायची गरज काय होती? 50 वर्ष तसेच दिसतायत, अजूनही चिरतरुण दिसतायत. या मागचं रहस्य काय आहे पुळेकर, मला ते सांगू शकाल का? की काय म्हणजे संतूर साबण की काय म्हणजे? किती वर्ष, माझी पहिली आठवण सुद्धा तुम्हाला पाहिल्याची ही अशीच, इतकीच हँडसम दिसत होतात तुम्ही. पुष्कर, मी येतो तुझ्याकडे. बापरे. मला काही कळत नाही मी काय उत्तर द्यायचं. पण वेगळंच आहे काहीतरी. पण मला असं काही नाही, म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, मी कदाचित जरा थोडा फिट वाटत असेल किंवा जरा तरुण वाटत असेल तर त्याचं कारण माझा विजय क्लब आहे, जिकडे मी 14 वर्ष खो खो खेळलो आणि नॅशनल वगैरे खेळलेलो आहे मी. तर तिकडे तो एक फिटनेस लागतो, तो नंतर
फार नाही पण कंटिन्यू केलेला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चांगलं चुंगलं खाणं, म्हणजे चुकीचं न खाणं. तुमचा तरुणपणाचा रोल करायचा आहे तेव्हा, आणि या चित्रपटाविषयी तुझा काय अनुभव आहे तू शेअर केला? पहिल्यांदा ऑफिसला गेलो आणि तेव्हाच कळलं की सतीश सरांचं यंग व्हर्जन करायचं आहे. आणि म्हटलं अरे बापरे, ओके. आणि नंतर असं कळलं की 15 मिनिटात ते येत आहे. फोटोशूट सोबत करायचं आहे. म्हटलं मेलो. कारण विश्वास सरांनी फार शिस्तीचे फार किस्से सांगितले सरांचे, की शिस्तबद्ध, कडक शिस्त. आणि त्याचं मला फार दडपण आलं, की अरे बापरे, म्हटलं पहिली भेट कसं होणार? नीट राहायला पाहिजे, नीट वागायला पाहिजे आपण तरी. आणि पण पहिली भेट फारच सुंदर होती. सर आले आणि मग फोटोशूट केलं. काही गोष्टी मॅच केल्या सरांना, इथे एक तीळ आणि त्या गोष्टी थोडं मेकअपचं काही गोष्टी केल्या. पण मला खरंच मी भाग्यवान मानतो स्वतःला, की पहिली फिल्म आहे माझी आणि त्यात असं पात्र करायला मिळतंय. थँक्यू निलेश सर. करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांच्या हस्ते किंवा त्यांच्या आज्ञेने आपण ट्रेलर लॉन्च करणार आहोत आणि तो एकत्र पाहणार आहोत. मी निलेशजींना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं गणेशजींचं. आपण ट्रेलर लॉन्च करायला त्याआधी आपण गणेशजींचा सत्कार करणार आहोत छोटासा. तर मी निलेशजींना विनंती करतो की त्यांनी गणेशजींचा सत्कार करावा. माझ्या पुढे विदुला बजाव म्हणा किंवा प्ले करतो म्हणा आणि मग ट्रेलर लॉन्च होईल. आपण थोडेसे या कोपऱ्यात येऊया म्हणजे सगळेजण पाहू शकतील. गणेशजींकडे मी माईक देतो. ही ट्रेलर पहिल्यांदा पाहिलात, मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. सर्वात पहिलं तर मला मराठी एवढी चांगली येत नाही. काही शब्द इथे झाले तर माफी करा. नो प्रॉब्लेम. द्विधा फिल्मच्या पहिला मी सांगेन की मी निलेशला कसा भेटलो. निलेश आणि माझा प्रवास मला वाटतं 20 वर्षाचा आहे. मी 20 वर्षापासून ओळखतो त्याला एज एडिटर. हा फिल्म एडिट करायचा निलेश आणि आमची बोलणी व्हायची. मी फर्स्ट फिल्म बनवलेली 2007 मध्ये. टायटल होतं स्वामी, मनोज बाजपेयी आणि जुही चावलाची. सॉंगलेस फिल्म होती. अशीच फिल्म होती एक्झॅक्ट. आणि पहिल्यांदा प्रोड्यूस करत होतो, डायरेक्ट करत होतो मी. माझे वडील नव्हते, पण आईला मी सांगितलेलं की फिल्म बनवतोय, याच्यामध्ये पैसे येणार नाही, आर्ट फिल्म आहे सर. म्हणजे गाणी नाही आहेत, गणेशाचे कुठेच नाही त्याच्यामध्ये, पण वेगळं आहे. तेव्हापासून मी निलेश ओळखतो. निलेश खूप प्रभावित होता आणि मला ही फिल्म बघून स्वामीचीच आठवण आली. त्याच वेळेला खूप सुंदर पिक्चर बनवला. मी फिल्म पाहिली आहे निलेशची पूर्ण. खूप चांगलं काम केलंय सत्यजी आणि मानसींनी आणि या लोकांनी. एकच गोष्ट बोलीन की अशा फिल्मला थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. सगळ्या मुलांना, सगळ्या फॅमिलींना जाऊन, कारण की फिल्म मध्ये जे इमोशन्स आहेत ना ते खूपच छान आहेत. बहुत मुश्किल से बेसिकली बाप बेटी की कहानी बनती है. जी तो ये फिल्म जिस हिसाब से निलेश ने, सॉरी मी हिंदी मध्ये आलो, मला मराठीत जमत नाही. तो ठीक है. ये जब कहानी ऐसी फिल्म देखता हूँ तो मुझे बहुत थॉट्स आते हैं. बिकॉज जब मैं 10 साल का था मेरे फादर की डेथ हो गई थी और मैं उनको बाबा ही बोलता था क्योंकि मेरी माँ महाराष्ट्रन है, मराठी सावंतवाडची आई आणि वडील साउथ इंडियन, बाबाच बोलायचे. तो वो जब मैं 8 साल का था तब उनकी कुछ चीजें मुझे सुनाई देती थी. वो सुनाई देते हुए आज भी जिंदा है मेरे लिए, क्योंकि वो जो बोलते थे उसके वजह से आज गणेश आचार्य. क्योंकि उनको डांस मास्टर बनना था फिल्म लाइन में. अच्छा. उनको कोरियोग्राफर बनना था. वो मुझे कहते थे बार बार कि मैं डांस मास्टर नहीं बनने रे. तो मैं सुनते सुनते मैं आज इस पोजीशन पे आया. तो बेसिकली फादर और डॉटर और ये और
मैं बहुत रिलेट करता हूँ क्योंकि मेरे को भी एक बेटी है। मैं बहुत ही प्यार करता हूँ उससे। हाँ, मुझे पता है, इनसे भी बात हुई थी। हाँ, तो मैं यही कहूँगा कि बहुत अच्छा ट्रेलर है, बहुत अच्छी फिल्म बनाई है। लोग जाए इसको थिएटर में देखें। बहुत टफ काम होता है कि एक डायरेक्टर का विजन जो होता है, जो खुद प्रोड्यूसर बन के सामने लाना। पुष्कर या बाजूला आहे ना, मी बाजूला. या.